नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज आलेला असतो. नित्या म्हणत असते की आज इथे कसा काय तू इथे वाट कसा चुकलास. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम, मी वाट चुकलो नाही, तर मी वाट दाखवायला आलोय तुम्हाला. या बघा कोण आल्यात, आमच्या मालकीनबाई आल्यात. आता समोर नित्या बघते आणि ती बघतच राहते. आता गाडीमधून सोमनाथ उतरतो. तो शालिनीच्या गाडीचा दरवाजा म्हणजेच तिच्या बाजूचा दरवाजा उघडायला जातो आणि त्याच वेळेला आता जयदीप म्हणजेच अधिराज आनंदाने बघत असतो. शालिनी बाहेर येते. आल्याबरोबर तिला समोरच गौरी दिसते. आता गौरीला समोर पाहिल्यानंतर तिला तिचे जुने दिवस आठवू लागतात. गौरी कशाप्रकारे तिला घाबरवायची आणि गौरीने तिला सांगितलेलं असतं की कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडंच राहणार. हे सगळं तिला आता आठवतं आणि नित्या मात्र शालिनीकडे बघतच राहते. नंतर आता शालिनी समोर चालत चालत येते आणि ती म्हणते की हॅलो, माझं नाव शालिनी, आणि ती हात पुढे करते. त्यानंतर मग आता गौरी म्हणते की नमस्कार, मी गौरी जयदीप शिंदे. आता ते नाव ऐकल्यावर शालिनीचा थरकाप उडतो आणि ती म्हणते की शालिनी वहिनी, इथे आला आहात खरं, पण शेवट हा माझ्याच हातून लिहिला आहे असं म्हटल्यावर आता तिथे तिला थरकाप व्हायला लागतो. पण नंतर तिच्या लक्षात येतं की हा तर तिला झालेला भास आहे, अजूनही ती गौरीच्या जवळ गेलेली नाही. नंतर शालिनी पुढे जाते आणि म्हणते की हाय, मी शालिनी शिर्के पाटील. तेवढ्यातच आतमधून रेवती येते. त्या दोघींची भेट होत असताना रेवती आलेली असते. नंतर आता नित्या म्हणते की हॅलो, मी नित्या अधिकारी. आता नित्याचं हे नाव ऐकून शालिनीचा जीव जरासा भांड्यात पडतो. नंतर आता शालिनी आणि गौरी एकमेकींचा हात हातामध्ये घेतात. तेव्हा आता शालिनीला काहीतरी जाणवतं. तिला जाणीव होती की हा तर गौरीचा स्पर्श आहे. त्यानंतर तिच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर नित्याच्या हातावर ती जन्मखून असते, ती त्रास द्यायला लागते. तिला तिथे दुखू लागतं. नंतर मग शालिनीला आता पुन्हा धक्का बसल्यासारखं होतं. शालिनीला थोडा त्रास होऊ लागतो. त्यानंतर पुन्हा वारे व्हायला लागतात. इथे शालिनीला जसा त्रास होतो तसाच गौरीला देखील होत असतो. तेव्हा शालिनीला ती विचारते की काय झालं, तुम्हाला काही त्रास होत आहे का. आता ईशान तिच्याकडे बघून हसत असतो. त्यानंतर शालिनीला पुन्हा श्वास गुदमरल्यासारखं वाटू लागतं. तिला नित्या खाली बसवते आणि म्हणते की तुम्हाला काय झालं आहे, पाणी वगैरे देऊ का. तेव्हा नित्याचा हात ती झटकून टाकते आणि स्वतःच्या बॅगमधल्या ती गोळ्या काढते आणि त्या गोळ्या ती आता खाते आणि त्यावेळेला तिला ते बरं वाटू लागतं. नंतर रेवती म्हणते की शालिनी, आर यू ओके, काय त्रास होत आहे का. अधिराज म्हणतो की मॅडम, तुम्हाला पुन्हा त्रास होतो आहे का, आपण डॉक्टरकडे वगैरे जायचं आहे का. तेव्हा शालिनी स्वतःच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की नाही अधिराज, इट्स ओके, मला आता बरं वाटतं आहे. काय आहे ना, या वातावरणाशी अजूनही मी यूज टू झाले नाही म्हणून मला हा त्रास होत आहे, बाकी दुसरं काहीही नाही. त्यावेळेला आता अधिराज म्हणतो की मॅडम ठीक आहे, तुम्हाला वाटेल बरं थोड्या वेळानंतर या वातावरणाशी तुम्ही रुजू व्हाल. तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे, मला आता बरं वाटत आहे, माझं औषध खाल्लं आहे मी. नंतर आता तिथून अधिराजला पाहून शालिनी उठते आणि गौरीला म्हणते की मायसेल्फ शालिनी शिर्के पाटील. शिर्के पाटील आडनावाशी तुला काही जाणीव होते का, म्हणजे हे आडनाव तू पुन्हा कधी ऐकलं आहे किंवा तुझ्या जवळचं वगैरे असं आहे असं वाटतंय का तुला, असं ती विचारते. त्यावेळेला ईशानमध्येच बडबडतो की हो मला वाटतंय, नाही म्हणजे हे नाव मी ऐकलं आहे, तुमचं नाव प्रत्येक वेळेला मी ऐकलं आहे. तेव्हा आता ती चिडून त्याला म्हणते की डिड आय आस्क यू, मी तुला विचारलं होतं का. ईशान म्हणतो की नाही, तरीही मी कुतूहलाने सांगतोय, कारण तुमचं नाव मी पहिल्या दिवसापासून डे 1 पासून ऐकतोय रेवती मॅडमच्या तोंडून. अगदी तुमच्या नावाची जपमाळच चालू असते, शालिनी मॅडम शालिनी मॅडम, फक्त ती जपायची बाकी आहे. तेव्हा आता ती त्याच्याकडे रागाने बघते. ईशान तेव्हा गप्प बसतो. नंतर शालिनी म्हणते की एनिवे, कामाच्या गप्पा तर होतच राहतील आणि मगाशी तुम्ही एकमेकांच्या जीवाला जीव देता हे पाहून बरं वाटलं. अधिराजसाठी तू स्वतःचा जीव धोक्यात टाकलास हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की मॅडम, तुम्ही अजून यांना ओळखलेलं नाही, लई आटल्या गाठीच्या आहेत या. तेव्हा नित्या म्हणते की बरोबर, तू अजूनही मला ओळखलेलं नाहीस म्हणूनच तू असं बोलत आहेस. तेव्हा आता अधिराज म्हणतो की मॅडम, तुम्हाला मी बरोबर ओळखलेलं आहे, मालकीनबाई या कशा आहेत ते मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा शालिनी दोघांना म्हणते की अरे अरे, तुम्ही भांडताय कशाला, रिलॅक्स, शांत व्हा, होतील आता ओळखी, हळूहळू होतील. तेव्हा शालिनी म्हणते की मी या प्रोजेक्टसाठी इथेच राहणार आहे. तेव्हा मग आता नित्या म्हणते की हो का, असं ती रेवतीकडे बघून म्हणते. त्यानंतर नित्या तिच्याकडे बघून म्हणते की रिअली, खरंच खूप चांगलं वाटलं. तेव्हा मग आता लगेच शालिनी म्हणते की अच्छा, तुला खरंच चांगलं वाटलं आहे ना की मी इथे राहते येते. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की हो खरंच चांगलं वाटलं, म्हणजे कसं आहे ना, प्रोजेक्टवर तुम्हाला नीट लक्ष देता येईल, काय हेल्प असेल तर तुम्ही मला विचारू शकता लगेच.
तेव्हा शालिनी म्हणते की येस रिअली, असं म्हणून ती निघून जाते. आणि त्यानंतर अधिराज आणि नित्या या दोघांचीही जन्मखून पुन्हा त्रास द्यायला लागते आणि शालिनी निघून गेलेली असते. दोघांनाही त्रास होत असतो. त्याच वेळेला आता नित्याचं लक्ष हे अधिराजकडे जाते आणि अधिराजचं लक्ष त्याच वेळेला नित्याकडे जातं. दोघांनाही कळत नसतं की नेमकं हे सगळं काय होत आहे ते. आता इथे दोघंही एकमेकांकडे बघत राहिलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवती ही शालिनीला आतमध्ये बोलवते आणि म्हणते की वेलकम, ये, हे आहे इथलं रेस्ट हाऊस. त्याच वेळेला नित्या इथे नसते. शालिनी म्हणते की वा चांगलं आहे, त्या दिवशी काही रेस्ट हाऊस मला नीट बघता आलं नाही, आले पण. तेव्हा शेखरदाजी हे तिच्याकडे बघत असतात, कोणीतरी नवीन पाहुणे आले असंच त्यांना वाटत असतं. त्याच वेळेला आता शालिनीची नजर ही शेखरदाजींवर आणि त्यांची नजर तिच्यावर जाते. आणि त्याच वेळेला शेखरदाजींना मोठा धक्का बसतो आणि त्यांना त्यांचे दुर्लक्षण आठवतात. शेखरदाजींना शालिनी ही चोंबडा म्हणत असते आणि त्याच वेळेला शेखरदाजी तिला म्हणतात की हे घर फोडण्याचं काम शालिनी वहिनी तुम्ही करू नका. आणि त्याच वेळेला ती देखील त्याला ओरडलेली असते. आता तो तोंड लपवू लागतो. त्यावेळेला शालिनी म्हणते की हा कोण आहे, नाही म्हणजे हे काम करणारे अण्णा का. ईशान म्हणतो की नाही नाही, अण्णा तर आहेतच, त्यांच्याबरोबर हा आणखी एक आहे. काय रे तू कुठे चाललास, त्यांना नाव सांग. तेव्हा मग तो म्हणतो की दयाराम नाव असतंय माझं. तेव्हा शालिनी म्हणते की दयाराम, ठीक आहे. शालिनी शेखरदाजींकडे निरखूनच पाहत असते. मात्र शेखरदाजी खूपच घाबरत असतात, त्याच्यामुळे तिचा संशय आणखीनच वाढत चाललेला असतो. त्याच वेळेला आता तो म्हणतो की मॅडम तुम्ही आम्हाला सांगायचं तरी इथे येणार आहात ते, नाहीतरी तुमचं काहीतरी आम्ही पाहुण्यांचा पाहुणचार केला असता. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच गरज नाही त्या सगळ्याची. त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी माझी मिरवणूक निघाली तेवढं ठीक आहे. तेव्हा रेवती म्हणते की अगं असं नाही, आत्ता कसं स्पेशल पाहुणचार केला असता, तू रेस्ट हाऊसवर आली आहेस ना म्हणून. तेव्हा शालिनी म्हणते की नको नको, त्याची काहीच गरज नाही, ठीक आहे. मग आता पुन्हा शेखरदाजी निघून चाललेले असतात. तेव्हा शालिनी त्याला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट जरा इथे थांबा, तुमचा ना आवाज मला जरा ओळखीचा वाटतोय. तेव्हा आता आवाज ओळखीचा वाटतोय म्हटल्यावर शेखरदाजी घाबरतात. आता शालिनी म्हणते की तुमचा आवाज ओळखीचा वाटत आहे, पण मात्र चेहरा तुमचा ओळखीचा नाही वाटत मला. असं म्हटल्यावर आता शालिनी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि तिथून तोंड निघून जातो. नंतर शालिनी म्हणते की एनिवेज रेवती, मी खूप थकलेली आहे, मी आता आराम करते. त्यानंतर अधिराजला हाताला धरून नित्या आतमध्ये आणते. तो म्हणतो की मॅडम माझा हात सोडा, काय करताय काय तुम्ही. तेव्हा ती म्हणते की अधिराज तुला कळत नाही का हे सगळं काय चालू आहे ते. तेव्हा तो हात धरलेला सोडवतो आणि म्हणतो की मॅडम जरा मला जाऊ द्या. तेव्हा ती हात दाखवून म्हणते की जन्मखून हे सगळं काय आहे, तुला कळत नाही आहे का. अरे आपल्या दोघांच्याही जन्मखुणा एकसारख्या आहेत आणि नंतर दोघंही एकमेकांच्या खुणांना त्रास होत होता हे पाहिलं तरीही तुला काही वाटत नाही का. नेमका हा सगळा देवीचा कुठला संकेत तर नसेल ना, आणि नेमकं शालिनी आल्यावरच आपल्याला हा त्रास होतोय, हे नेमका काय संकेत आहे देवीचा, तिला आपल्याला काही सुचवायचं तर नसेल ना. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की काय मॅडम तुम्ही काय बोलताय काय, असं मी काहीही म्हणत नाही. तेव्हा अधिराज म्हणतो की मी जातोय. नित्या त्याला 2 मिनटं थांबवते आणि त्याला ती फोटो आणून दाखवते आणि म्हणते की हा बघ जयदीप आणि गौरीचा फोटो, या फोटोवरून तुला काही जाणवत नाही आहे का. अरे हे जयदीप आणि गौरी आहेत आणि शालिनी आल्याबरोबर या सगळ्या गोष्टींना वेगळंच वळण मिळतं आहे. याचा अर्थ असा तर नाही ना की शालिनी आणि जयदीप गौरी यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असेल. मला तर काहीतरी दाट शक्यता वाटते की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. मला कळत नाही आहे, पण याचा छडा मी कसा लावू, तू मला मदत केल्याशिवाय कसं काय करू मी, असं सगळं नित्या त्याला विचारते. तेव्हा नित्याला तो हसत म्हणतो की काय देवीचा संकेत आणि सगळं हे तुम्ही बोलताय, मला तर हसायला येतंय, असं म्हणून तो आता मागे मागे होत असतो. त्याच वेळेला तिथे शालिनी उभी असते. शालिनीला पाहिल्यावरती तो हसायचा थांबतो. तेव्हा शालिनी म्हणते की काय मग अशी तर बाहेर कचा भांडत होतात तुम्ही, दुश्मनी दाखवत होतात आणि आता एकट्यामध्ये असताना मैत्री, नेमकी मैत्रीच आहे ना तुमच्यामध्ये की आणखी काय. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की ओ मॅडम अशासारख्या लोकांबरोबर मला मैत्री बित्री जमत नाही, अशी लोक ही माझ्या मैत्रीच्या लायकीचीच नाहीत, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला ती म्हणते की चल मला जरा जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की मी नेऊ का तुम्हाला. तेव्हा शालिनी म्हणते की नको, सोमनाथ आहे माझ्याबरोबर, तो घेऊन जाईल. आणि नंतर आता नित्याकडे शालिनी एकटक बघत असते आणि त्यावेळेला ती विचारत असते की कुठला फोटो. तेव्हा शालिनीला ती काही सांगत नाही. नंतर शालिनी पुढे जाऊन मागे पुन्हा विचारते की अधिराज तू कुठल्या फोटोबद्दल बोलत होतास मगाशी आणि हसत होतास. तेव्हा नित्या म्हणते की अहो तो फोटो विमल मावशीचा, विमल मावशी म्हणजेच अधिराजची आई, ही रेस्ट हाऊसवर काम करतानाचा फोटो, त्याबद्दल त्या बोलत असतील. त्याच वेळेला आता शालिनी ही नित्याकडे रागाने बघू लागते आणि पुन्हा तिच्याकडे येते. म्हणते की तुला काय वाटतंय, जे काही घडतंय ते मला कळत नाही का,
माझ्या नजरेतून काही सुटत नाही असं शालिनी नित्याला बोलून दाखवते आणि ती रागाने तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी नित्या नसताना राजमाला हाताला धरून पुढे आणते आणि तिला ढकलून तिला चापकाचे फटके मारणार असते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली असं सगळं करण्याची. ईशान थांबवत असतो आणि म्हणतो की ओ मॅडम असं करू नका. त्याच वेळेला तिथून मागून नित्या येते आणि तो चाबूक धरते आणि म्हणते की हे सगळं काय करताय तुम्ही, ती लक्ष्मी आहे. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की एका नोकराची मुलगी आहे ती, तिला काय लक्ष्मी म्हणतेस. ती म्हणते की जरी नोकर असली तरी या घरची लक्ष्मी आहे ती, काही झालं तरीही तिच्यावर त्रास होऊन देऊ नका. जर लक्ष्मी कडक लक्ष्मी बनली ना तर तुम्ही रस्त्यावर याल, रस्त्यावर. लक्षात ठेवा तिच्यावर हात उचलायचा नाही. शालिनी आता तिथे असताना नित्या तिला पुढे ढकलते आणि ती तिच्या पायावर पडते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.